नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे जळगाव. SSCच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या 2 वर्षापासून जी कल चाचणी घेतली जात आहे त्याविषयीचा ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि आदरणीय शिक्षक वृंद किंवा शिक्षकांसाठी हा व्हिडिओ सादर करत आहे. तर यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने ही चाचणी सोडवायची असते ऑनलाईन आणि प्रोग्राम हा कसा कम्प्युटरमध्ये लोड करायचा म्हणजे इन्स्टॉल करायचा आपल्या कम्प्युटरवर आणि त्याची झिप फाईल बनवायची आणि कशा पद्धतीने ते अपलोड करायचं याविषयी संपूर्ण हे मार्गदर्शन आहे. तर चला हो मित्र हो, बघूया आपण SSCची कल चाचणीविषयी. या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं की आपल्याला जो काही प्रोग्राम CD द्वारे दिलेला आहे किंवा DVD द्वारे दिलेला आहे तो आपल्या कॉम्प्युटरवर पहिले इन्स्टॉल करावा. मी तर असं म्हणेन की वेबसाईटवर सुद्धा तो प्रोग्राम उपलब्ध आहे. मी पुढे लिंक दाखवेल त्याची. माझ्याकडे ऑलरेडी आता या ठिकाणी कल चाचणी मी या ठिकाणी लोड केलेली आहे आणि एक फोल्डर येतं कल चाचणी नावाचं. तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांची ह्या टर्मिनलवर परीक्षा घ्याल त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा जो आहे त्यांची माहिती या कल चाचणी नावाच्या एक फोल्डरमध्ये या ठिकाणी साठवली जाते आणि प्रत्येक कम्प्युटरवर. तर इथे तुम्ही राईट क्लिक करणार आणि रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटरवर क्लिक करायचं असतं. तुम्हाला चाचणी चालू करायची आहे. आयकॉन आलेला आहे हे बघा. चाचणी सुरू झालेली आहे. ऑफलाईन आहे. प्लीज वेट इथे दिलेलं आहे. कल चाचणी चालू होते आहे. चालू झाल्यानंतर इथे लॉग इन पेज येईल मित्र हो, विद्यार्थी मित्र. इथे आपला सीट नंबर जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर आपला स्कूलचा इंडेक्स नंबर ते सर टाकतील काय जो इंडेक्स नंबर आहे स्कूलचा. नंतर आपण लँग्वेज निवडायची. आपल्याला इंग्लिशमध्ये, हिंदी, मराठी, तेलुगू, उर्दू कुठल्या लँग्वेजमध्ये ही कल चाचणी द्यायची आहे ती लँग्वेज आपण या ठिकाणी निवडणार. नंतर इथे एक ग्राफिक्स दिलेला आहे. ते ग्राफिक्स आपण समजा हे 190 आहे तर जे काही ग्राफिक्स आहे वेगवेगळे येत जाईल इथे. तर ते ह्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. समजलं आपल्याला. हे लॉग इन पेज आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला सूचना आलेली आहे स्वागतम म्हणून. आपलं या ठिकाणी जे शाळेचं स्वागत केलं जातं आणि आपल्याला इथे आपल्यासाठी काही सूचना दिलेली आहे की आपण ज्या वेगवेगळ्या कृती आपल्या आवडीप्रमाणे प्राधान्य देऊन करतो ते समजून घेऊन आपला कल काय हे जाणून घेणे याला ॲप्टिट्यूड टेस्ट पण म्हणतात मित्र हो. म्हणजे तुमचा कल काय आहे म्हणजे 10वी नंतर तुम्ही 11वीला नेमकं काय करणार आहे म्हणजे आर्टला जाणार, कॉमर्सला जाणार किंवा सायन्सला जाणार ते आपण न ठरवता या कल चाचणीद्वारे त्या ठिकाणी ठरवलं जाईल. आणि दुसरं म्हणजे ह्यात विविध कृतीची यादी दिलेली आहे आणि उत्तर देण्यासाठी खूप जास्त थोडे आणि अजिबात नाही असे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तर आपण ते पर्याय निवडायचे आहे. इथे नेक्स्ट पेजला क्लिक करतो आहे. जर तुम्ही एखाद्या कृती कधीच केली नसेल तर त्या कृतीची कल्पना करा व त्यानुसार ती आवडेल की नाही ते पण ठरवा आणि त्याप्रमाणे उत्तर द्या. थोडक्यात ही सूचना आहे आणि आपल्याला लगेच हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे. इथून टेस्ट जी आहे ती स्टार्ट होते. ते बघा ही कल चाचणीची ह्या स्क्रीनशॉट मी या ठिकाणी घेतलेला आहे. इथे काही प्रश्न येतात. इथे सगळे असे प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नाला आहे पर्याय खूप जास्त थोडे आणि अजिबात नाही. या 4पैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रत्येकाला तेच 4 पर्याय दिलेले आहे. त्याच्यानंतर आपलं इथे करंट टाईम मिळेल. त्यानंतर इथे क्वेश्चन नॉट सॉल्व, जे क्वेश्चन सॉल्व झालेले नसतील ना ते लाल ह्या आयकॉनद्वारे दाखवले जातील आणि सॉल्व क्वेश्चन जे सोडवलेले आपण ते ह्या हिरव्या रंगामध्ये दाखवले जातात. तर मित्र हो माझ्याकडे तो अगोदरचा शॉट नाही आहे की ज्या ठिकाणी मी अर्धवट परीक्षा ह्या विद्यार्थ्यांची घेतलेली होती ते नाही आहे या ठिकाणी. पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. लाल जर इथे असेल ना तर समजायचं तो क्वेश्चन सॉल्व केलेला नाही आहे आणि संपूर्ण या ठिकाणी हिरवा आलेला असेल याचा अर्थ सॉल्व केलेला आहे. 140 प्रश्नांच्या शेवटच्या पेजवर होतो आपण थोडक्यात. इथे सबमिट करायचं. नंतर सबमिट केल्यानंतर तो कन्फर्मेशन विचारेल की तुम्ही खरंच सबमिट करत आहात का. आपण ओके करणार. ओके केल्यानंतर आपल्याला थँक्यू म्हणून तो त्या ठिकाणी मेसेज देईल
की तुमची परीक्षा संपलेली थोडक्यात, असं त्याला आपल्याला सांगायचं आहे. अजून काही गोष्टी आहेत, ते म्हणजे असं आहे की शिक्षक वृंदांसाठी किंवा जे अध्यक्ष आहे शिक्षणाचे, शिक्षण ज्यांची संस्था आहे त्या सरांसाठी, प्राचार्यांसाठी, किंवा आपण कल चाचणी घेण्यापूर्वी काय काय दक्षता घ्यायची आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणी सर्वप्रथम सर्वेक्षण माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करायची आणि मग ती माहिती आपल्याला भरायची असते. त्या अगोदर ह्या वेबसाईटला कसं काय जाणार, ही वेबसाईट कुठली आहे, तर बघा या वेबसाईटचं नाव दिलेलं आहे AMH महाराष्ट्र हायफन दिलेलं आहे ssc.ac.in. अशा पद्धतीने आपण वेबसाईटला लिहायचं आहे आणि एंटर केल्यानंतर हे येईल आणि मग ही माहिती भरण्यासाठी आपण इथे क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पासवर्ड मिळत असतो. मी या ठिकाणी ते दाखवलेलं नाही आहे. मी टीचर लॉग इनवर जातो. या ठिकाणी ऑलरेडी मला पासवर्ड मिळालेला आहे. टीचर लॉग इनवर जातो मी आणि टीचर लॉग इनवर केल्यानंतर आपण इथे आपला स्कूलचा इंडेक्स नंबर टाकायचा जो आहे तो आणि इथे पासवर्ड टाकायचा. म्हणजे आपल्याला लॉग इन करण्यासाठी शिक्षकांसाठी ही सूचना, विद्यार्थ्यांची तर सूचना विद्यार्थ्यांसाठी काही गरज नाही आहे. शिक्षकांसाठी ही सूचना आहे की त्यांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यानंतर मग टीचर लॉग इनवर जाऊन आपण लॉग इन करायचं आहे. मग लॉग इन करणं का गरजेचं आहे, तर लॉग इन दोन गोष्टींसाठी आपण करू इच्छितो. एक म्हणजे आपल्याला जर ते सॉफ्टवेअरची DVD CD जर उपलब्ध नसेल किंवा काही कारणास्तव मिळाली नसेल तर ती आपण ऑनलाईन सुद्धा आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करू शकतात. त्यासाठी सुद्धा जावं लागेल आणि परीक्षा संपल्यानंतर इतर ज्या कार्यालयीन कामकाजं आहेत, जसं फाईल अपलोड करणं, विद्यार्थ्यांचा अटेंडन्स घेणं किंवा त्याची प्रिंटआउट घेणं किंवा एक सर्टिफिकेट की बाबा तुम्ही परीक्षा कंडक्ट केलेली आहे, या सर्वासाठी आपल्याला लॉग इन करणं किंवा सर्वांसाठी आपल्याला या ठिकाणी टीचर लॉग इन करणं गरजेचं आहे. मी लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत होतं. कुठल्या वेळेला तुम्ही किती कॉम्प्युटर लोड केलेले आहे किंवा काय, आणि मगाशी जे सांगितलं ना ते विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रक इथून आपण या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. याला जर क्लिक केलं तर, आणि आन्सर बुक आपण इथून क्लिक करणार आहे. म्हणजे आन्सर बुक जर आपल्याला लोड करायचं, याच्याविषयी पण माहिती आहे खाली, मी नेक्स्ट स्लाईडवर दाखवलेली ती. ते बघा ही माहिती आहे की बाजूला दिलेल्या सर्व PPT बघा. त्यानंतर कल चाचणी करता 40 मिनिटं कालावधी ठरवलेला आहे. एका दिवसात एका संगणकावर 6 वेळा कल चाचणी घेता येणार. म्हणजे एक दिवस जर आपण घेतला तर एका कॉम्प्युटरवर फक्त 6 चाचण्या आपल्याला घेता येईल, 7वी चाचणी घेता येणार नाही. कल चाचणी आपल्याकडे असणारे सर्व संगणक वापरा. कल चाचणी पूर्ण झाल्यानंतर असा एक फोल्डर तयार होतो. मगाशी मी आपल्याला सांगितलं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची एक टेक्स्ट फाईल तयार होते आणि ज्या ज्या कॉम्प्युटरवर या टेक्स्ट फाईल्स आहेत त्या सगळ्या आपण एकत्र करायच्या आहे आणि एकत्र करून त्याला झिप करायचं आहे. झिप म्हणजे त्याला कंडेन्स करायचं आहे आणि ती आपण झिप फाईल अपलोड करायची आहे. तर हा तो प्रकार आहे. या ठिकाणी ही सगळी माहिती दिलेली आहे आणि मागे सांगितलं की इथून आपल्याला कल चाचणीचं सॉफ्टवेअरसुद्धा डाउनलोड करता येतं आणि त्यांनी आपल्याला PPT पण दिलेला आहे की कशा पद्धतीने आपण कल चाचणी घेऊ शकतात याविषयी. तर मी फाईल अपलोड करायला या ठिकाणी निघालो. फाईल कशी अपलोड करणार, तर सर्वप्रथम काय करायचं, आपण इथे क्लिक करणार अपलोड आन्सर फाईलवर. त्यानंतर तो स्कूलचा इंडेक्स नंबर आपोआप येतो. आपल्याला फक्त एंटर करायचं आहे, कारण आपण टीचर लॉग इन करताना स्कूलचा नंबर दिलेला असेल. एंटर करणार आपण. एंटर केल्यानंतर म्हणजे क्लिक करणार स्कूलचा इंडेक्स नंबर पुन्हा एक वेळा, मग टीचरचं नाव, मग मोबाईल नंबर, ईमेल ID, टोटल नंबर ऑफ स्टुडंट, किती स्टुडंट आहेत, किती स्टुडंट प्रेझेंट होते, अपलोडिंग ॲन्सरिंग फाईल किती आहेत, आणि ह्या ठिकाणून जी फाईल मगाशी सांगितलं RAR फॉर्ममध्ये जी झिप केलेली आपण ती फाईल या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ती कशी सिलेक्ट करणार, तर याच्यावर क्लिक करणार आणि मग ती फाईल निवडणार आपण. इथे खाली फीडबॅक पण दिलेला आहे. तो फीडबॅक पण आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी की वाईल एक्झाम वॉज गोईंग ऑन इंटरनेट कनेक्शन कसं होतं किंवा काय, आणि तुम्हाला या चाचणीविषयी तुमच्या काय कॉमेंट्स आहे, आणि मग सबमिट करणार. त्या अगोदर इथे फाईल मी अपलोड केलेलीच आहे. इथून मी पेजअप करतो. या ठिकाणी जेव्हा तुम्ही चूज फाईल कराल ना, त्याला जी फाईल तुम्ही निवडाल ना ती फाईलचं नाव इथे येईल. तर इथे नाव आलेलं आहे थोडक्यात, आणि मी सबमिटचं बटन प्रेस करेल. जसे सबमिटचं बटन प्रेस केलं तर त्यांनी मेसेज दिलेला आहे
की युअर फाईल हॅज अपलोडेड सक्सेसफुली, हा मेसेज येतो. तुम्हाला सर्वांना कळकवून विनंती आहे की हा मेसेज आला याचा अर्थ तुम्ही ती फाईल पद्धतशीर अपलोड केलेली आहे. आणि तुम्हाला सर्टिफिकेट जर हवं असेल त्या फाईलचं, कारण ते सर्टिफिकेट आणि अटेंडन्स रिपोर्ट असे दोघंही कागद आपल्याला कार्यालयात पुढच्या कामकाजासाठी मंडळात सादर करावे लागतात किंवा त्या तत्सम ऑफिसमध्ये आपल्याला ते सबमिट करायला लागतात सही शिक्क्यानुसार. इथे आपण सर्टिफिकेटसुद्धा बघू शकतो. मी जर सर्टिफिकेटवर जर क्लिक केलं तर आपलं हे सर्टिफिकेट अशा पद्धतीने येतं आणि इथे सिग्नेचर सकट या ठिकाणी येतं. त्याशिवाय मी पेजअप करतो आहे. मी यासाठी पेजअप करतो या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की आपण जर डाउनलोड नाही करायचं असेल आणि विद्यार्थ्यांची पत्रक जर इथे क्लिक करायचं असेल तर विद्यार्थ्यांचं पत्रक आपल्याला या ठिकाणी मिळतं. कसं ते बघा, या पद्धतीने मिळतं. याच्यामध्ये सिरियल नंबर ते विद्यार्थ्यांचे नंबर आलेले असतात, त्यांचा डेट आणि टाईम इथे टाकायची, त्यांची सिग्नेचर घ्यायची आणि सही शिक्का करून तो तयार ठेवायचा आहे. तर माझ्या मते मला असं वाटतं की आपल्याला हे समजलेलं असेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ मी मित्रहो तयार केला आणि आपल्या शिक्षक वृंदांसाठी सुद्धा हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये काही अडचण असेल आपलं तर आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. माझं नाव विक्रांत मनोरे आहे. मी बी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये केलेलं आहे. माझे अनेक व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूब्स आहेत. इंजिनिअरिंगसाठी सुद्धा मी अनेक यूट्यूब्स बनवलेले आहे. तर या ठिकाणी आपण माझ्या मोबाईलवर 9890068468 वर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन. थँक्यू व्हेरी मच.